सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 श्रोतेहो नमस्कार. निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोतेहो, आज आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये डेंटिस्ट डॉक्टर अभिजित खाडे उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. आज आपण डॉक्टर साहेबांकडनं लहान मुलांच्या विशेषतः दातांची काळजी आपण कशी घेतली पाहिजे आणि इतर आणखीन काय समस्या असतात त्याविषयी जाणून घेणार आहोत. डॉक्टर, कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. सुरुवातीला तर मला हे सांगा की समस्या आली की डॉक्टरकडे आपण जातोच, ते काही सांगायला लागत नाही. पण लहान मुलांच्या दातांच्या बाबतीत आपण डॉक्टरकडे, डेंटिस्टकडे आपण कधी गेलं पाहिजे? ॲक्च्युली सर्वात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे, कारण समस्या आली म्हणजे सर्वांच्या दृष्टिकोनातनं एकच विचार येतो की दुखलं तर जायला पाहिजे. ॲक्च्युली दुखणं हाच एक प्रॉब्लेम नसतो. आयडियली मी नवीन पॅरेंट्स जे आहेत, ज्यांना मूलबाळ झालेलं असतं, त्यांना मी हे सजेशन देईल की तुम्ही पहिले डेंटिस्टचा सल्ला पहिल्या 6 महिन्याच्या रेंजमध्ये घेतलाच पाहिजे. ऑन ॲन ॲव्हरेज एक नॉर्मल वय पहिला दात येण्याचं 6 महिने असते. पहिला दात दिसल्या तुम्ही गेलं पाहिजे, किंवा 6 महिन्यानंतरही दात नसेल तरी गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की सगळ्यांना वाटतं की लहान मुलांना ब्रश कुठे करायचं, ते करू देत नाही वगैरे. तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे प्रॉब्लेम. तर ते फर्स्ट गायडन्स महत्त्वाचं असल्यामुळे त्यांनी पहिल्यांदा 6 महिन्याच्या रेंजमध्ये केलंच पाहिजे. म्हणजे दात येण्याआधी, बालकांना दात येण्याआधी तुम्ही डॉक्टरकडे जाऊन पोहोचा आणि माहिती घ्या की आपण नेमकी त्याच्या दाताची काळजी कशी घ्यायची. उशीर झाला असेल तरी घरी वाट बघत बसू नका. हे जे दुधाचे दात असतात, हे प्रायमरी टीथ जे असतात, तर ते पडणारच असतात. हो. तरी पण ते महत्त्वाचे असतात का, आपण हे सांगूया? कारण असं वाटतं ते पडणार आहे म्हणून पण त्याची काळजी घेतल्या जात नाही. सोप्या भाषेत म्हणजे देवाने दिलं तर ते काहीतरी कामाचं आहे. तर बेसिकली मुलांचा डेव्हलपमेंटल फेज सगळ्यात महत्त्वाचा आयुष्यातला हाच असतो. तर 6व्या महिन्यापासूनच काय येतात, कारण 6व्या महिन्यानंतरच आपल्याला माहिती आहे की मुलांना आपण बाहेरचं खायला द्यायला लागतो आईच्या दुधाव्यतिरिक्त. तर तो त्रास व्हायला नको म्हणून अगोदर दात नसतात, पण दात यायला लागले तर त्यांना चावायच्या गोष्टी सुरू करायच्या आहेत. तर दात आले की नाही आलेत, ते त्यांच्या सिक्वेन्सनी येत आहेत का, किंवा ते कसे येत आहेत, वेडे वाकडे येत आहेत का, किंवा तुम्ही आता बघितलं असेल बरेच जण कंप्लेंट करायला लागलेत की दात आला तेव्हाच किडलेला होता. असं कधी होत नाही. तर त्याची व्यवस्थित निगा नाही ठेवली तर तो प्रॉब्लेम येतो. आणि शक्यतो आपल्याला पहिला जो पक्का दात आहे, जो आयुष्यभर सोबत राहील, तो 6व्या वर्षापासून येतो. आणि हे जे दुधाचे दात आहेत, त्यांचं रिप्लेसमेंट जे दात असतात, पक्के दात, ते त्याच्यानंतर सुरू होतात. सो म्हणजे आपल्याला 7-8 वर्षांसाठी ते दात हवे आहेत. तेवढे दिवस मुलाचं पोषण, जे जेवणाचं पहिला आपला पचनाची क्रिया दातापासूनच सुरू होते, तोंडापासून, त्याची सुरुवात तिथून होणार आहे. तर ह्या सर्व गोष्टींसाठी दुधाचे दात खूप महत्त्वाचे आहेत. आणि पूर्ण शरीराची वाढ, त्यासाठी जे पोषण हवं आहे ते ज्या मुलांमध्ये दातांचा प्रॉब्लेम आहे त्यांना थोडंसं कमी मिळतं, म्हणून ती काळजी घेतली पाहिजे. म्हणजे अन्नप्राशन संस्कार आपण जेव्हा करणार आहोत तेव्हाच दात येणार आहेत, तेव्हापासून खरोखर ते सुरू होणार असतं. आणि तुम्ही सांगितलं त्यानुसार 6 वर्षांपर्यंत त्या दातांचं काम आहे. आणि हा जो मुलांच्या वाढीचा कालावधी आहे, तेव्हा त्यांनी अन्न नीट चावून खावं, तर त्यासाठी त्यांची दात चांगलं असणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी पालकांनी लक्ष देणं हा सगळ्यात मोठा विषय आहे. ही अगदी छोटी मुलं जी असतात, ज्यांना दात उगवत आहेत, छोटे छोटे दात आले आहेत, तर आपण बोललो सुरुवातीला की पालकांना वाटतं की हा घासू देत नाही, काय गरज आहे ना, तो खातोच कुठे, काय दूधच पितो आहे, किंवा अगदीच थोडं काहीतरी खातोय. तर ह्यांची दात पालकांनी घासून दिले पाहिजेत का, किंवा काय पद्धत असली पाहिजे? 100%. कारण कसं, लहान मुलांना ती दात घासण्याची जी प्रोसेस आहे, त्याच्यासाठी जी ॲक्टिव्हिटी लागते, हॅबिट तयार होण्यासाठी, जी सवय तयार होण्यासाठी, आपण हाताला मसल मेमरी म्हणतो, तशी येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि सुरुवातीला त्याची निगा राखण्यासाठी आम्ही पर्सनली रेकमेंड करू 3ऱ्या वर्षापर्यंत पालकांनी स्वतःच ब्रश केला पाहिजे मुलांचा. त्यांना स्वतः फक्त ट्रेनिंग दिलं पाहिजे
त्याच्यानंतर हळूहळू थोडं थोडं त्यांना मदत करत करत इंडिपेंडंटली ब्रश करू दिलं पाहिजे. आणि माझ्याकडे अशी खूप केसेस येतात की ज्याच्यात 2.5 वर्षाचाच मुलगा असतो, त्याला 4-4, 5-5 दातांना कीड लागलेली असते, म्हणजे रूट कॅनलपर्यंत ते दात गेलेले असतात. तर त्याच्यामध्ये माहिती पडतं की पालकांनी ब्रश कधी केलेलाच नाही आहे. तर ते व्हायला नको. दात दिसला म्हणजे तो स्वच्छ केला पाहिजे. तर त्या दृष्टिकोन. आणि त्याच्यासाठी खूप साऱ्या आज सोयी इतक्या चांगल्या आहेत. एक छोटे फिंगर ब्रश येतात जे लहान 6 महिन्याच्या मुलासाठी असतात, त्यांनी थोडं थोडं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप लहान मुलांचे ब्रश येतात ते घ्यायचे. आणि मुलांना स्वतःहून ॲक्च्युली 3 वर्षाच्या खाली मुलांना स्वतःहून करू नाही दिलं पाहिजे, कारण त्यांनी ते जखमा पण करू शकतात. पूर्ण पॅरेंट सुपरविजनमध्येच झालं पाहिजे. हो, आपण बघतो ना की एक तर दात जेव्हा येतात तेव्हा त्यांना खूप काहीतरी चावायचं असतं आणि त्यामुळे ते ब्रश पण चावतात, ती पेस्ट पण खाऊन टाकतात. येस येस तर त्यामुळे तुम्ही सांगितलं हे अतिशय महत्त्वाचं आहे की पालकांनी अगदी आवर्जून जातीने लक्ष देऊन त्यांचे दात साफ करून द्यावेत, म्हणजे किडणार नाहीत. आणि एवढ्या लहान वयात तुम्ही सांगितलं रूट कॅनलसाठी ट्रीटमेंट त्यांना करायची गरज पडणार नाही. आणि टूथपेस्ट शब्दावरून मला आठवलं की पालकांना ब्रश करून देण्याची गरज याच्यासाठी आहे की त्याचं प्रमाण महत्त्वाचं आहे. टूथपेस्ट काही वेळा काय होतं, पालकांना वाटतं की जास्त दिल्याने चांगलं होईल, पण मुलं हे गिळतात त्याला, तर ते योग्य नाही आहे. तर त्यांना साईज महत्त्वाची आहे. टूथपेस्ट तेवढंच गेलं पाहिजे क्वांटिटीत. आणि पालकांनी जर ब्रश करून दिला तर तेवढ्याच टूथपेस्टमध्ये दात घासले जातात. लहान मुलं करतात तेव्हा ते गिळत राहतात आणि क्लीन काही होत नाही. तर म्हणून ते आवश्यक आहे. काय टूथपेस्ट पण अशी आपण जी वापरतो तीच घ्यायची का, की मुलांसाठी वेगळी काही घ्यायला पाहिजे? नाही, मुलांसाठी वेगळी टूथपेस्ट आहे. ॲक्च्युली काय हे कशावरून ठरतं की आपल्या मोठ्या व्यक्तींसाठी जी टूथपेस्ट बनलेली आहे त्याच्यामध्ये फ्लोराईडचं कंटेंट असतं. त्याला एक 1000 ppmच्या रेंजमध्ये असतं. आणि लहान मुलांना ती क्वांटिटी जास्त होते. त्यांच्यासाठी जे बनलेलं आहे ते आहे एक साधारणपणे 450 ppmच्या आसपास, मग अर्ध्यापेक्षा कमी लागतं. त्यातही टूथपेस्टची क्वांटिटी लहान मुलांसाठी कमी आहे. 3 वर्षाच्या खाली फक्त तांदळाच्या दाण्या एवढं घ्यायचं टूथपेस्ट आपण भरून घेतो. आणि 3 वर्षाच्या वर आपल्याला फक्त एक साधारणपणे आपल्या वाटाण्याच्या दाण्या एवढं तेवढं पाहिजे, तेवढंच क्लीन घ्या. अदरवाईज हे फ्लोराईड त्यांच्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि बोन्समध्ये डिपॉझिट होतं. ते व्हायला नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला ती गोष्ट चांगली पण आहे, वाईट पण आहे, हे समजून घेतलं. म्हणजे एवढ्या लहान वयात आपण त्याला जेव्हा खूप काहीतरी पोषक असं खाऊ घालणार आहे, त्याच वयात त्याच्या हातात आपण टूथपेस्ट किंवा टूथब्रश देऊन त्याने ते खाऊ नये. आणि म्हणूनच मग पालकांनी ही काळजी घ्यावी की आपण स्वतः त्याचे दात क्लीन करून द्यावेत. आणि यानंतर आपण हे सांगू ना की ब्रश करण्याची योग्य पद्धत काय आहे की जी मुलांना कळली पाहिजे, त्यांना सवय लागली पाहिजे. कारण स्वतःचे दात घासणं वेगळं आणि मुलाचे दात घासून देणं हा भाग वेगळा. मुलांच्या जसं 3 वर्षाच्या आसपास आलेत मुलं की त्यांना आपण कमांड्स, ज्या 2 लाईन कमांड्सची पॅटर्न असतं ते त्यांना समजायला लागतं. तर आपण तेव्हा ना मुलांना आरशासमोर उभं केलं पाहिजे. सगळ्यात सोपी जी टेक्निक आहे. आणि आपण स्वतः जेव्हा सकाळी उठून ब्रश करतो तेव्हाच, किंवा मुलं आजकाल थोडे लेट उठतात पालकांपेक्षा, तर ते उठल्यानंतरही एकदा आपण त्यांच्यासमोर प्रॅक्टिस केली पाहिजे. तर त्यांना आपण आरशात बघून शिकवायला पाहिजे की बघ मी जसं करतो तसं तुला इमिटेट करण्याची पद्धत सिम्पल आहे. खूप ताकद न लावता सरळ सरळ नाही घासायचं आहे, हळूहळू गोल 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 फिरवत त्यांना घासायला सांगायचं आहे, ज्याने ते इजा नाही करणार. आणि हळूहळू मग ते पण त्याच्यासाठी पेशन्स पाहिजे. मुलांना शिकायला पेशन्स दिलं पाहिजे. पालकांना आज धावपळीच्या जगात त्यांना वेळ देताना कठीण होते, पण थोडासा वेळ दिला तर ते शिकतात. म्हणजे कितीही घाई असली तरी पण या बालवयात आपण जे संस्कार करणार आहोत हे कायमसाठी राहणार आहेत, त्यामुळे थोडा वेळ आपण तितका काढलाच पाहिजे. मला हे विचारायचं आहे की शाळेपूर्वी किंवा शाळेमध्ये पण जी बालकं आता जात आहेत, तर दातांसाठी तर काळजी घ्यायचीच आहे, पण मग मुख्य आहार सल्ला आपण काय द्याल, काय सांगितलं पाहिजे किंवा आपण काळजी काय घेतली पाहिजे त्या बाबतीत? आता सगळं जंक फूडबद्दल सगळे म्हणतात नाही खायला पाहिजे, पण ते ओळखायचे कसे? काही फूड्स असे आहेत की जे जंक आहेत पण आपल्याला वाटतं की रेग्युलर आहे. तर अशी कोणतीही गोष्ट जिच्यात साखर जास्त आहे किंवा ज्याच्यामध्ये स्टिकीनेस जास्त आहे, म्हणजे जे चिटकतात जास्त, या 2 गोष्टी जेवणाव्यतिरिक्त कुठल्याही वेळेवर द्यायच्या नाही. म्हणजे तो जेवण करतोय तेव्हा ती दिली तर चालेल थोड्याशा प्रमाणामध्ये, पण एवढी नको की त्यांनी जेवणच कमी केलं पाहिजे. आणि दोन्ही जेवणाच्या मध्ये त्याला जेव्हाही त्यांनी काही थोडंसं खाल्लं तर पाण्याने छान गुळणा करून स्वच्छता ठेवणे. स्पेशली रात्री झोपण्या अगोदरचा ब्रश खूप महत्त्वाचा आहे, कारण सर्वात जास्त कीड लागण्याची ॲक्टिव्हिटी प्रमाण जे रात्रीचं आहे. तर जेवणामध्ये त्यांना प्लीज स्टिकी फूड्स, स्वीट फूड्स हे फक्त आणि फक्त जेवणाच्याच वेळेवर द्यायचं. जेवण संपल्यावर बाकीच्या वेळी दिवसभर आपण तो मुलं थोडं थोडं खात राहतात. स्पेशली बटाट्यापासून बनलेल्या गोष्टी ज्या चिप्ससारख्या ज्या बाहेर येऊन येतात ते जंक फूड आहे. प्लस स्टिकी फूड्समध्ये चॉकलेट्स,
चॉकलेट्समध्ये पण जे शुगर कॅन्डीज असतात त्यासुद्धा, कारण मुलं हे डायरेक्ट चावतात आणि तेच चिटकून राहतात आणि नंतर क्लीन नाही करत, दातात ते फसतं नाही. ते. येस. मैदा, बिस्किट्स आजच्या घडीचे हे सर्व जंक फूड्स आहेत. यांनी त्यांच्या ओव्हरऑल तब्येतीलाही हे प्रॉब्लेम येतो, प्लस दातांवर चिटकून राहिल्यामुळे ते त्यांना आज जी गोष्ट आपल्यासाठी न्यूट्रिशियस आहे ती तोंडातल्या बॅक्टेरियांसाठी पण आहे. तर जे पण तुम्ही खाल ते त्यांच्यासाठी पण न्यूट्रिशन आहे. जेवढं जास्त त्यांना पोषण द्याल चिटकलेलं, तेवढं ते जास्त फ्लरिश करतील, कॅव्हिटी करतील. जितकं न चिटकणारं अन्न खाल ते गुळणा करताना तुमच्या पोटात चाललं जातं, त्यांना काहीच मिळत नाही. सो तुम्हाला कीड कमी लागते. म्हणजे शाळेमध्ये आपण डब्बा देतोय आणि बऱ्याच वेळेपर्यंत मुलं शाळेत आहेत ते दातात चिकटून राहणार आहेत. Yes. त्यामुळे हा सल्ला पण एकदम खूप असा काय म्हणतात योग्य वेळेला आपण देतो आहे की आपण मुलांना डब्यात पण काय द्यायला हवं तर ते त्यांच्या दातांसाठी अपाय न करणारं असावं, 100%. पोषक असं असावं. पण जी एकदम लहान बालक आहेत, अगदीच 1.5 वर्षाचं म्हणा, 1 वर्षाचं म्हणा, की जो रात्री दूध पिऊन झोपतो आहे किंवा ज्यूस आपण देतोय अन्न चालू केल्यामुळे, मग काय करणार? दूध पिता बाळ झोपून पण जातं, अशा वेळेला आपण काय करायचं? तर ती कठीण असतं आईंसाठी मॅनेज करणं, पण आपल्याला हळूहळू एक सवय करायची आहे की रात्री बाळ जेव्हा झोपतं तेव्हा शेवटचं त्यांनी घेतलेलं फूड हे पाणी असलं पाहिजे. सो त्यांनी दूध जरी पिलं असेल तर एक पाण्याचा घोट जस्ट त्याचं तोंडामधनं सगळं जे अन्न गेलं आहे त्याला डायल्यूट करण्यासाठी कामात येईल असं करायचं. तर रात्रीचा जो ब्रश आहे त्याच्या सवयीनंतर झोपण्याची सवय लावणं खूप सोपं जातं. तर दूध पिता झोपणे याच्याऐवजी बाळाला दूध पिलंय, पाणी पिलंय, ब्रशिंगसारखं एकदा ॲक्टिव्हिटी करा आणि मग झोप, ही सवय लागायला वेळ लागतो, पण ती सवय खूप कामाची आहे. कारण सर्वात जास्त कीड लागण्याचं प्रमाण रात्री झोपेत होतं, त्यासाठीच. ही जी कीड आपण तुम्ही सांगितलं की खूप लवकरच्या वयात आढळते, पण तरीही असं कॅव्हिटीज म्हणा किंवा दातांना छिद्र वगैरे पडून कीड लागणं म्हणा, तर हे कुठल्या वयात आढळतं आपल्याला साधारण? त्याला कोणतीच वयोमर्यादा नाही. दात आहे तर कीड लागेल. माझ्याकडचं एक पेशंट आहे, 9 महिन्याचं बाळ होतं, त्याला दातांना कीड होती. तर त्यांचे दात येऊनच 3 महिने झाले होते फक्त. सो त्याच्यामधलं मेन आहे की तुम्ही स्वच्छ नाही केलं तर ते खराब होणार. त्याची रेंज कोणत्याही वयापासून कोणत्याही वयापर्यंत. त्यामुळे लहान आहे म्हणून कीड नाही लागणार असं नाही व्हायला पाहिजे. हो ना, म्हणजे तुम्ही सांगितलं जरी की स्टिकी पदार्थ खाऊ नका, ते बाळ स्टिकी पदार्थ खात नाही, पण इतरही याच्यामध्ये साखर जर असेल तर ती हानिकारक असणार आहे. 100%. त्यामुळे हे जे दुर्लक्ष होतं पालकांचं की अजून खूप लहान आहे, फक्त दूधच पितोय, काही गरज नाहीये, Yes. तर या बाबतीत मात्र नक्कीच सगळ्यांनी जागरूक असलं पाहिजे. कारण दात असतील तर नीट जेवण केलं जाऊ शकतं Yes. आणि दाताचं दुखणं जे आहे ते खूप भयंकर असतं, तर त्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिल्याच गेलं पाहिजे. दातदुखीचे प्राथमिक लक्षणं मोठी मुलं पटकन सांगतील दुखतंय वगैरे, पण जे तुम्ही सांगितलं अगदी 9 महिन्याचं बालक आहे दिसतंय आपल्याला, तर त्याचा दात दुखतोय किंवा काय ओळखायला कसं येईल आपल्याला? लहान मुलं जनरली फक्त रडण्यामधूनच एक्सप्रेस करतात. तर त्यांना काहीही दुखत असताना तेव्हा ते रडतातच. परंतु जसं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की त्यांना काही खायला दिलं, 9 महिन्याचं बाळ समजा, जसं मी उदाहरण दिलं तर त्याच्यात जनरली फूडमध्ये सॉफ्ट असतात. तर गोड पदार्थ दिले किंवा थोडंसं जरी त्यांना गरम लागलं तर त्यांना ते दुखतं, तर ते रडायला लागतात. तर तेव्हा पॅरेंट्सला आणि नेहमी पॅरेंट्सला हे लक्ष देणं की दातांवरचा रंग जो आहे तो चेंज होतोय का, या गोष्टीवर नेहमी आणि ते कधी देणार, तर दात स्वच्छ करताना. म्हणून सकाळ संध्याकाळ स्वच्छ करणं आवश्यक आहे. स्वच्छ करताना बऱ्याचदा पॅरेंट्सनी कंप्लेंट केली की मी त्यांना ब्रश करायला जाते तेव्हा ते रडतात. तर तेव्हा लक्षात येतं की दात ऑलरेडी किडलेला आहे, त्याला त्याच्या संपर्कात जी गोष्ट येईल ती त्याला इरिटेट करते आणि ते दुखते, म्हणून ते बाळ रडायला लागतं. आणि मोठी मुलं तर जनरली दुखतं, जेवताना दुखतं, अशी कंप्लेंट करत राहतात. तर तेव्हा तुम्ही लगेच डॉक्टरांना संपर्क केला पाहिजे. बऱ्याचदा पॅरेंट्सचं असं असतं की डॉक्टरांकडे आल्यावर एवढा लहान आहे आता फक्त औषधच द्या, ट्रीटमेंट करू नका. तसं नाही आहे. प्रत्येक वयोगटानुसार एक ट्रीटमेंट प्रॉपर तयार केलेली आहे, ती त्यांच्यासाठी फायद्याची आहे. फक्त औषध गोळ्या, दातांच्या बाबतीत औषध गोळ्या काम करत नाही. फिजिकल वर्क महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे तुम्ही वेळोवेळी चेकअपसाठी दर 6 महिन्याला लहान मुलांना डॉक्टरांकडे आणलं पाहिजे. जे तुम्हाला लक्षात येत नाही ते डॉक्टरांना येऊन जाईल असं आहे. म्हणजे एखाद्या वेळेला असं जेव्हा काम पडतं की आता आपल्याला त्याला काहीतरी ट्रीटमेंट द्यायची जाताला पालकांना भीती वाटते, एवढ्या कोवळ्या वयात आपण कसं हे करणार, आणि त्यासाठी म्हणून सगळ्यांनी अगदी आवर्जून ऐका की आपण बालकांच्या या सगळ्या छोट्या गोष्टींकडे खूप लक्ष दिलं पाहिजे, त्या बाबतीत खूप सजग असलं पाहिजे. फ्लोराईड ट्रीटमेंट असं ऐकायला मिळतं, तर ते काय आहे? आपण त्या बाबतीत थोडं मार्गदर्शन करूया. आता जसं मी बोललो की टूथपेस्टमध्ये फ्लोराईड प्रमाण एकदम रिस्ट्रिक्टेड असलं पाहिजे, तसंच प्रोफेशनली आम्ही बऱ्याच मुलांना ज्यांना
कॅव्हिटी होण्याचं प्रमाण जास्त दिसतं. आम्ही त्याला हाय केरीज इंडेक्स म्हणतो. हाय केरीज इंडेक्स म्हणजे एक 2 व्यक्ती आहेत, एका व्यक्तीला तेच अन्न खाऊन लवकर कीड लागते, एखाद्या व्यक्तीला कमी लागते. तर हाय केरीज इंडेक्समधले जी मुलं असतात की ज्यांना लवकर लवकर किड्याचं प्रमाण लागू शकतं, तर त्यांना थोडंसं रेझिस्टन्स वाढवायसाठी आम्ही स्पेशल फ्लोराईड जेल्स असतात किंवा वॉर्निश म्हणतो आम्ही, लिक्विड असतात. वॉर्निश म्हणजे दुसरं काहीच नाही, नेल पेंटसारखं आम्ही दाताला कोट करतो, सिम्पल. तर त्यांनी दाताच्या आउटर लेअरच्या जे स्ट्रक्चर आहे त्याला थोडीशी रेझिस्टन्स वाढतं. ते फक्त प्रोफेशनली आम्हाला अप्लाय करता येतात. आणि एक साधारणपणे जेव्हा दात दिसतात म्हणजे 9-10 महिन्याचं जरी बाळ असेल तेव्हाही करू शकतो किंवा एक 7-8 वर्षाच्या मुलांमध्ये पण करू शकतो. ते आपण वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन केलं पाहिजे. एक साधारणपणे दर 2 वर्षामध्ये आपण एकदा त्यांना सल्ला देतो की करत जा म्हणून. आता बऱ्याच आधुनिक पद्धती आलेल्या आहेत ज्यांचा फार चांगला उपयोग होतोय. आपण त्या नवीन उपचार पद्धतींबद्दल सांगूया. ॲक्च्युली अगोदरपासून दातांच्याच ट्रीटमेंटकडे इन जनरल फक्त लहानच नाही तर मोठ्यांचं पण दुर्लक्ष होतं की दात आहे त्याला ॲज अ अवयवच कन्सिडर केला जात नाही. पण आता हळूहळू अवेअरनेस वाढत चालली आहे. तर लहान मुलांच्या दातांच्या प्रॉब्लेम्समुळे त्यांची जी पोषण तत्व जात नाही, त्याच्यामुळे त्यांची जी वाढ खुंटते, ह्याचा परिणाम लक्षात आल्यामुळे पॅरेंट्स आता येत राहतात. पण आता लहान मुलांना कन्व्हिन्स करणं खूप कठीण असतं, ते घाबरतात आणि ती भीती पॅरेंट्सपासूनच येते. दातांच्या डॉक्टरांची भीती सर्वांच्या मनात असते, तर ती त्या मुलांना पण येते. त्या दृष्टिकोनातनं की जस्ट मुलाला छान एक वातावरण वाटलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं सर्व ट्रीटमेंट्स डेव्हलप झाल्या आहेत. मूळ ट्रीटमेंट त्याच आहेत, फक्त त्या करू देण्यासाठीचं जे वातावरण आहे ते चेंज झालं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे मुलं असतात त्यांना इंजेक्शनची भीती आहे. तर आता जसं आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये नवीन मशीन्स इंट्रोड्यूस केल्या की ज्या निडललेस आहेत, निडल्स पण नाही आहेत किंवा ज्या एकदम शांततेनं त्यांना माहिती पण पडू देणार नाही अशा पद्धतीने एनेस्थीशिया जो असतो तो डिलिव्हर करण्यासाठीचं इंजेक्शन असतं. त्याच्या व्यतिरिक्त काही मुलांना बिलकुलच तुम्ही कन्व्हिन्स नाही करू शकत, तर त्यांना एक साधारणपणे कॉन्शियस सेडेशन म्हणतो, हलक्या झोपेमध्ये आपण त्यांना बधीर करतो आणि मग ट्रीटमेंट करतो, जेणेकरून त्यांना ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि त्यांच्या मनात आयुष्यभरासाठी आघात नको व्हायला की ह्या दवाखान्यात मला त्रास होईल, ह्या दृष्टिकोनातनं आमचा पूर्ण फोकस असतो. तर बाकी कोअर ट्रीटमेंट्स जे आहेत त्या एकदम सिम्पल आहेत, फक्त करू देणे ह्या भागासाठी ही सगळी मेहनत चालू आहे. मुलांना त्याची भीती वाटायला नको आणि त्याचं जे दुखणं आहे त्याच्यावर पण उपचार झाला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण विचार केला की एखाद्या मुलाला उपचार करायचा आहेच, तर पालकांनी कुठल्या पद्धतीने विचार करावा? मुलं तर नंतर, मुलं आल्यावर तुम्ही त्यांना बघून घ्याल, पण पालकच आधी घाबरतात. तर पालकांसाठी काय सांगाल नेमकं? याचा ॲक्च्युली पालकांमधली भीती जी आहे ती त्यांच्या बालपणापासून आलेली आहे आणि काही जणांची तर पिढी दर पिढी चालू आहे. तर आजच्या नवीन टेक्नॉलॉजीजमध्ये सर्वात जास्त भर दिला जातो तो आहे कम्फर्टवर, की ट्रीटमेंट्स आम्ही चांगल्या डिलिव्हर करू शकतो पण कम्फर्टेबली गेल्या पाहिजे, सो दॅट पेशंट आम्हाला घाबरला नाही पाहिजे. तर त्या दृष्टीने खूप नवीन मशीन्स आहे. सर्वात 90% सगळ्यांना भीती आहे ती इंजेक्शनची. ते इंजेक्शन्स आम्ही मॉडिफाय केलेले आहेत. आता माझ्या क्लिनिकमध्येच मी जे नवीन मशीन आणली त्याचाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला पेशंट्स देतात की ज्यांनी जुनी ट्रीटमेंट घेतली मला आज चांगलं वाटते की ह्या ट्रीटमेंटमध्ये जास्त बेटर मला कम्फर्ट होता. तर हा जो पॉझिटिव्ह पॉईंट आहे तो पालकांनी, तर आम्ही नेहमी सजेशन देतो मुलाला पहिल्यांदा जेव्हा पालक घेऊन येतात त्यांनी कधीही जेव्हा आयुष्यात ट्रीटमेंट बघितली नाही, तर डे 1ला आम्ही जास्त ट्रीटमेंट देतच नाही. त्याला तिथे रमायला देतो किंवा तू ही जागा आहे ही फक्त तुला चेक करण्याची जागा आहे. पालकही कमी घाबरतात. मग पालकांना समजावून सांगतो की त्याच्यासमोर प्लीज तुम्ही रिॲक्ट नका करू आणि मग त्याच्यानंतर हळूहळू त्याला आम्ही कधी असं होतं की 3 आणि 4 विजिट आम्ही फक्त मुलाला कन्व्हिन्स करण्यात लावतो की ही जागा आहे, मग त्याला फर्स्ट ट्रीटमेंट देतो. सो दॅट त्यांना पेशंटली आपल्याला वेळ द्यावा लागतो. आणि आजपर्यंत एक अनुभव आहे की बऱ्याचशा ठिकाणी जे मुलांनी कोऑपरेट नाही केलं, रिजेक्ट झालं की नाही होणारच नाही, हळूहळू आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं, ते मुलांनी आज हसत खेळत ट्रीटमेंट करून जातात. तर त्यांना फक्त आपल्याला शांततेनं समजवायचं आहे आणि पालकांना खंबीर राहावं लागतं. हा झाला एक ट्रीटमेंटच्या वेळेसचा भाग. पण अगदी जे शिशु आहेत ज्यांना दात येणार आहेत त्यांचे पालक घाबरलेले असतात, बरेचदा काही त्रास होतात, तर ते जर आधी माहिती असतील तर पालकांची ही पण भीती थोडी कमी होईल. आपण ते पण सांगूया.
आपल्याला लहान मुलांना जेव्हा पहिल्यांदा दात येतो तेव्हा ते सळसळ हिरड्याच करतात, त्यामुळे ते चावायला लागतात सगळं. असं लक्षात आल्याच मी जसं मगाशी बोलले की फिंगर ब्रशेस येतात सिम्पल, ते आणायचे आणि जरी दात नसला तरी रोज सकाळी आणि संध्याकाळी एकदा बालकांनी बोटानेच त्यांच्या हिरड्यांची मसाज केली पाहिजे. हिरड्यांची मसाज केल्यावर लगेच त्यांची सळसळ कमी होते आणि त्यांना एक रिलीफ मिळतो आणि त्याच्यामुळे दात येण्याची प्रोसेस पण त्यांना थोडी कम्फर्टेबल होते. आणि त्याच्यानंतर जसा दात दिसायला लागला आहे, कारण तो हिरडीला स्लाईट चिरा देऊन बाहेर येतो, सो ती प्रोसेस त्या क्षणीसुद्धा बाळाला खूप पेन असतो. तर तिथे तुम्ही मसाज केल्याने, कोणतीही औषधं द्यायची गरज नाही, मसाज केल्याने त्याला आराम पडेल. आणि स्पेशली कोमट पाण्याचा मसाज खूप चांगला असतो, तो त्यांना दिला पाहिजे. तर त्यांनी त्यांना रिलीफ मिळतो. आणि त्यांना त्याच वेळेस जसे दात आले त्याच क्षणी हे लक्षात घेतलं पाहिजे की तोंडामध्ये दूध पिल्यानंतर राहिलं नाही पाहिजे, एक घोट पाण्याचा गेलाच पाहिजे, सो दॅट सगळं काही डायल्यूट होऊन निघून जाईल. आणि 6 महिन्यानंतर आपण बाळाला पाणी देतोच, Yes, त्याच्यामुळे yes. कुठली शंका नाहीच राहिली पाहिजे. दात येताना बरेचदा असं होतं की तुम्ही सांगितलं हिरड्या सळसळ करतात, Yes. पण काही बाळांना जुलाब लागतात किंवा ताप येतो, तर असं होतंच का सामान्यपणे? 100% त्याचं कारण तेच आहे, ते सळसळ पाहिजे, ती जी वस्तू मिळेल ती चावतात. आणि आपण प्रत्येक घरातल्या प्रत्येक गोष्टीला हायजिनिक नाही ठेवू शकत, सो त्याच्यातनं एक्सटर्नल जी पण बॅक्टेरिया इन्फेक्शन ते जातात आणि म्हणून त्यांना जुलाब लागते. सो ते कंट्रोल करण्याचं. आणि स्पेशली आजकाल बाहेरून मार्केटमधनं पॅसिफायर्स विकत घेतात, पण ॲक्च्युली त्यांना तेवढं क्लीन ठेवता येत नाही. आम्ही जनरली रेकमेंड करतो की तुम्ही छान आपलं घरचंच एक गाजर किंवा काकडी सोलून त्याच्या हातात देऊन द्यायची. त्याला जी सळसळ होताना चावायची इच्छा होते, ते चावलं, ते एक फूडच आहे, ते चावू द्यायचं. त्यांनी पोटात जरी गेलं तरी ते आहारच आहे, पण इन्फेक्शन्स कमी होतात, ते खूप चांगलं राहतं. आता सध्या उन्हाळा सुरू आहे, कितीही नाही म्हटलं तरी आईस्क्रीम आहे, थंड पदार्थ आहे, कोल्ड्रिंक्स आहे, हे सगळे पदार्थ मुलं हट्ट करून मागतात आणि खातात. तर त्या बाबतीत थोडं बारकाईने आपण सांगूया की त्याचे काय काय दुष्परिणाम होणार आहेत. पालक आणि बालक या दोघांनी पण काय लक्षात घेतलं पाहिजे? ज्यांना ऑलरेडी दातांचे त्रास आहेत ते तर आईस्क्रीम खाऊच शकत नाही, त्यांना खाल्ल्या पेन होतं. पण ज्यांना नाही आहे, जसं मी मगाशी म्हटलं, जेवणामध्ये तुम्ही द्या. जेवण झाल्या आपण डेझर्ट म्हणून घेतो, तर त्या डेझर्टसारखा आईस्क्रीमचा वापर करावा, स्पेशली रात्री. आणि त्याच्यानंतर मात्र नाही. आपण आपल्याकडे कल्चर आता आजकाल पाहतोय की झाल्यावर रात्री सगळेजण निघतात, चला आईस्क्रीम खायला जाऊया. पण आईस्क्रीम खा, मनाई नाही आहे, परंतु जर खाऊन आलात तर इमिजिएटली ब्रश करा. तर रात्रीचा ब्रश त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि दुपारी जे उन्हामध्ये जेवण केल्यानंतर गरमी होते म्हणून मुलं दुपारी आईस्क्रीम खातात, त्यांना प्लीज आईस्क्रीम खाल्ल्यावर एक सिम्पल प्रोसिजर आहे की तुम्ही प्लीज त्यांना पाण्याने गुळण्या करायला लावा. मुलं म्हणतात की थंड आईस्क्रीम खाल्ल्यावर पाणी का? नाही, पण पाणी खूप आवश्यक आहे, कारण ते तिथे चिटकून राहतं, त्यात साखर असते, त्यांनी कीड लागते. ते मोठं छान वाटतं की जे खाल्लंय त्याची चव तोंडात रेंगाळते आहे, पण ते तुमच्या दातांसाठी अजिबात चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यापासून लगेच जर हे केलं, त्याच्यावर उपाय केला, गुळणा केला, तर नक्कीच तुमचे दात चांगले राहणार आहेत. पालकांना आपण असे दैनंदिन काय सल्ले सांगू की ज्याच्यामुळे मुलांचे दात चांगले राहतील, आयुष्यभर चांगले राहतील? त्यांनी रोजच्या याच्यात काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन. मुलांना एक डिसिप्लिन लावा की नाही, आपल्याला ब्रशिंग हा रोजच्या करिक्युलमचा भाग आहे, तो केलाच पाहिजे. आजच्या घडीला मोबाईल बघत ब्रशिंग चालतं, ते नाही केलं. ब्रशिंगचा टायमिंग फक्त आणि फक्त 2 ते 3 मिनिटे आहे. आणि आपण बघतो मुलांना मोबाईल बघत अर्धा तास ब्रश घेऊन बसलेले असतात, मोठे पण. येस, मोठे सुद्धा. 100% सगळ्यांसाठीच येतो. तर प्लीज एक डिसिप्लिनरी मेथडप्रमाणे सकाळी उठल्या तो ब्रश व्यवस्थित झालाच पाहिजे. आणि टंग क्लिनिंगची पण सवय लावली पाहिजे. सिम्पल टंग क्लिनर्स येतात, त्यांना जिभेला स्वच्छ केलं पाहिजे, त्यातही बॅक्टेरियाज असतात, ते क्लीन केले पाहिजे. आणि रात्री झोपतानाचा पण ब्रश. प्लस दुसरी डिसिप्लिन आणायची आहे खाण्यामध्ये. तुम्हाला खायचं आहे, तुम्ही खा, परंतु क्लीन करा. तुम्ही कोणतीही गोष्ट खाल्ल्यावर दात क्लीन न करता ठेवली तर तुम्हाला त्रास होणारच आहे, हे त्यांना समजून सांगणे. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, डिसिप्लिनच्या अंडरच येते, ती म्हणजे नाही म्हणणं शिका. आज माझं पोट भरलेलं आहे तरी मला क्रेविंग आहे म्हणून मी खाणार, तर त्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा. त्याने तुम्हाला स्टमक अपसेट होतो. ज्यांना स्टमक अपसेट आहे, ॲसिडिटी आहे किंवा त्रास आहे, त्यांना दातांना प्रॉब्लेम येतो. चौथी डिसिप्लिनरी ॲक्शन म्हणजे टाईप ऑफ फूड्समध्ये, स्पेशली बाहेरचे कोल्ड्रिंक्सचं प्रमाण. कोल्ड्रिंक्स हा अतिशय घातक प्रकार आहे. लहान मुलांमध्ये आजच्या घडीला त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. प्लस जे एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली स्टिम्युलेटिंग ड्रिंक्स आहेत, त्यांचे पण प्रमाण आहे. त्याच्यात सोडा, आपल्याला ॲसिडिटीवर वाटतं की सोडा आहे, पण ते त्याच्यामध्ये ॲसिड असतं, त्यांनी दातांना इरोजन होतं. असे खूप सारे पेरेंट्स आहेत, त्यांचे मुलांचे आम्ही बघितले इनॅमलच पूर्ण गेलेत. तर प्लीज ह्या गोष्टी अवॉइड करायच्या.
साधं सिंपल जेवण दिलेलं चांगलं आहे. त्यांना इंट्रोड्यूस करूच नका की त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना चेंज करण्यासाठी कठीण होईल. नक्कीच भरपूर महत्त्वाच्या गोष्टी आपण श्रोत्यांना सांगितल्या आहेत. जाता आता काय संदेश द्याल आपण? दातांना ॲज अ अवयव सगळ्यात महत्त्वाची काळजी घेण्याची जी आहे गरज तेवढीच त्यांना दिली पाहिजे. रिस्ट्रिक्शन ॲक्च्युली सर्व गोष्टींचं असलं पाहिजे असं नाही आहे. आपल्या घरचं बनलेलं सगळं खा, खाण्याच्या वेळा पाळा आणि स्वच्छता ठेवा. त्याच्यानंतर ॲक्च्युली कोणाला काही त्रास होत नाही. नक्कीच. आपण पाहतो डॉक्टर की बरेचदा हे दूध दात आहेत किंवा नंतर येणारे परमनंट दात पण आहेत, बरेचदा वेडेवाकडे असतात किंवा गॅप असते, तर ब्रेसेस वगैरे हा बसवण्याचा प्रकार आहे. बरोबर. तर नेमकं कोणत्या वेळेला डॉक्टरांपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण? सुरुवातीला तुम्ही एकदा चेकअपसाठी एक 8व्या वर्षाच्या आसपास जाऊ शकता की जेव्हा आपली पक्के दातांची सुरुवात होते. आणि मोस्ट ऑफ द टाईम 14व्या वर्षापर्यंत आपल्याला जास्त गरज पडत नाही. फार रेअर कंडिशन्स आहेत ज्याच्यात खूप हाडापासून चेंजेस करावे लागतात, त्यांना आम्ही मायोफंक्शनल अप्लायन्सेसनी करेक्शन म्हणतो. त्यासाठी 8व्या-9व्या वर्षापासून सुरू करावं लागतं. किंवा हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स असतात जे लहान वयातच द्यावे लागतात की अंगठा चोखण्याची सवय लहान मुलांना जशी ती तोडायची असेल तर ती ज्या वयात असेल त्या वयात आपल्याला ते अप्लायन्स देता येतं. पण मोस्ट ऑफ द टाईम जे वेडेवाकडे दात आणि फटा आहेत त्यांची ट्रीटमेंट आम्ही जनरली 12-14व्या वर्षानंतर सांगतो. कारण मुलांची वाढ होत असताना दातं पक्के येत असताना आलेल्या दातांना ते थोडं थोडं सरकवत येतात, त्यामुळे कधी फट दिसते कधी गायब होते. तर ती पूर्ण रिऑर्गनाइज होण्याची वेळ दिल्यानंतरच जर काही उरलेलं असेल तर आपण ब्रेसेसनी करेक्ट करतो. तर एक साधारण 12व्या-14व्या वर्षापासून सुरू करतो असं जेव्हा पक्के दात पूर्ण येतात. आणि दुधाच्या दातांमध्ये फटा असतील तर चांगलं असतं, कारण ती जागा आपल्या पक्क्या दातांसाठी तयार केलेली असते. त्यामुळे त्याच्यासाठी फक्त एकदा चेकअप करत राहा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हळूहळू तुम्हाला ती सुरू करता येईल. आज आपण लहान मुलांच्या काय आणि मोठ्यांच्या काय एकूणच दाताची काळजी कशी घेतल्या गेली पाहिजे आणि आपण घरगुती पण काय त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो जी काळजी घेतल्याने आयुष्यभर तुमचे दात चांगले टिकणार आहेत, याविषयी अगदी व्यवस्थित माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.